महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आरोपी प्रशांत बनकरला फलटण कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। पहाटे पुण्यातून प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली होती। बनकरवर महिला डॉक्टरचा छळ केल्याचा आरोप आहे आणि त्याच आरोपामध्ये त्याला अटक करण्यात आली आणि आता त्याला फलटण कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे। त्यामुळे कोर्ट नेमका काय निर्णय देतं याकडे लक्ष असणार आहे। डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली होती आणि तिने आत्महत्या करताना हातावर जी सुसाइड नोट लिहिलेली होती त्या सुसाइड नोट मध्ये प्रशांत बनकर याचं देखील नाव होतं। आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप या डॉक्टर महिलेने सुसाइड नोट मधून केलेला होता। ही डॉक्टर महिला ज्या घरामध्ये राहायची त्याच घर मालकाचा मुलगा म्हणजेच प्रशांत बनकर त्याच्यावर तिने आरोप केलेले होते आणि त्याच प्रकरणी त्याला आता अटक करण्यात आली आणि कोर्टामध्ये हजर केले गेले। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्या सोबत आहेत। तुषार, प्रशांत बनकर याला फलटण कोर्टामध्ये आणलं गेलेलं आहे, कोर्ट काय निकाल देऊ शकते? नक्कीच ही राज्याला हादरवून सोडणारी जी घटना काल फलटणमध्ये घडलेली आहे। जी महिला डॉक्टर आहे तिनं जी काय आत्महत्या केली होती त्या आत्महत्येवेळी तिनं स्वतःच्या सुसाइड नोट जी हातावर लिहिलं होतं त्याच्यामध्ये प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं किंवा त्रास दिल्याचं त्याच्यात तिनं उल्लेख केला होता। त्यानंतरनं पोलिसांनी तपास करत या संबंधित प्रशांत बनकरला ताब्यात घेतलं, रात्री उशिरा ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आज आता त्याला काही वेळापूर्वी अतिरिक्त सत्र न्यायालय जे फलटणचं आहे त्या ठिकाणी त्यांना हजर केलं गेलं त्याला आणि आता कोर्टामध्ये सर्व ती प्रक्रिया सुरू आहे। नेमकं कोर्ट आता काय आदेश देतं हे पाहावं लागणार आहे। मात्र पोलिसांकडून संबंधित जो प्रशांत बनकर आहे संशयित आरोपी आहे पण याच्या पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते आणि जास्त मोठ्या प्रमाणात ती पोलीस कोठडी मिळावी, जास्त दिवसांची मिळावी यासाठी फलटण पोलीस प्रयत्न करतील। मात्र आता न्यायालय काय आदेश देतं हे पाहावं लागणार आहे। तुषार, एका आरोपीला म्हणजे ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला होता त्याला अटक तर करण्यात आलेली आहे, मात्र आणखीन एक जण अजूनही फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय। त्या संदर्भात देखील काही माहिती मिळू शकली आहे का आतापर्यंत? अद्याप जो PSI गोपाल बदने आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळत नाहीये। मात्र पोलीस त्याच्या मागावर आहेत कारण या सर्व मुख्य हे जी काही घटना घडली आहे, जी आत्महत्या केलेली जी युवती आहे त्या तिनं जे महत्वाचा पहिला उल्लेख केला होता की संबंधित जो PSI आहे यानं तिला 4 वेळा तिच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि याबाबतचं खरं तर या घटनेनंतरनं राज्यात सर्व महिला आयोग असेल त्याचबरोबर अनेक संघटना असतील या आक्रमक झालेले आहेत। संबंधित जो पोलीस अधिकारी आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई तात्काळ मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी अद्याप तो सापडलेला नाहीये। शेवटी तो पोलीस विभागात काम करणारा अधिकारी असल्यामुळं तो कशा पद्धतीनं किती लांब लांब जाऊ शकतो याच्याबद्दलची कल्पना पोलिसांना देखील आहे। त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर आहेत असंच सांगितलं जातंय। लवकरच त्यालाही ताब्यात घेतलं जाईल एकूणच असं समजतंय। नक्कीच तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।